नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सध्या हारतुरे स्वीकारण्यात बिझी असताना पिंपळगाव तर्फे खेड गटाचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य विजयसिंग शिंदे ऍक्टिव्ह मोडवर जिल्हा परिषदेच्या शाळा आणि अंगणवाडीच्या कामकाजाची पाहणी करून घेतला आढावा। शालेय पोषण आहाराविषयी प्रत्यक्ष भेट देत जाणून घेतल्या अडचणी। जिल्हा परिषद शाळांमधील पोषण आहाराचा तपासला दर्जा। पोषण आहार तयार करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी, इंधन पुरवठा आणि मानधनाबाबत कर्मचाऱ्यांशी सविस्तर चर्चा। विद्यार्थ्यांना सकस आणि स्वच्छ अन्न मिळावे यासाठी आग्रही। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीनंतर आता राज्यात ग्रामपंचायत निवडणुकींचं बिगुल वाजणार। जिल्ह्यातल्या 873 तर खेड तालुक्यातील 91 ग्रामपंचायतींमध्ये होणार नव्या गाव कारभाऱ्यांची निवडणूक। निवडणुकीसाठी प्रशासनाच्या हालचाली सुरू। 7 एप्रिल पर्यंत प्रभाग रचनेबाबतच्या हरकतींसाठी तहसीलदार सूचना जाहीर करणार। 13 एप्रिल पर्यंत हरकती नोंदवण्यासाठी वेळ देण्यात येणार असून 4 मे पर्यंत अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार असल्याची स्थानिक प्रशासनाची माहिती। खेड तालुक्यातील अर्ध्याहून अधिक गावांमध्ये निवडणुका होणार असल्यामुळे गाव पुढाऱ्यांबरोबरच तालुक्यातील राजकीय मंडळींचंही ग्रामपंचायतींच्या निवडणुकांकडे लक्ष। आता गावकी भावकीच्या राजकारणाचा धुराळा पाहायला मिळणार। नाशिक येथील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र भीमाशंकर परिसर विकास आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांची स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बुधवारी केली पाहणी। खेड उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे, तहसीलदार प्रशांत बेडसे, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विशाल शिंदे, नायब तहसीलदार मोरे यांनी विकास कामांचा घेतला आढावा। आवादा कंपनीचे अधिकारी आणि वडगाव पाटोळे ग्रामस्थांमध्ये सोलर लाईनवरून वाद, तंटा खेड तहसीलदार कार्यालयापर्यंत। ग्रामस्थांचा विरोध लक्षात घेत सोलर लाईन संदर्भात नदीच्या कडेने पुन्हा सर्वेक्षण करण्याचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी आवादा कंपनीला दिले आदेश। भविष्यातील व्यावसायिक वापराला अडथळा निर्माण होण्याचे कारण देत सोलर लाईनच्या कामाला वडगाव पाटोळे गावच्या ग्रामस्थांचा विरोध। कडूस रस्त्याने उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या नेण्याच्या कामाबाबत तहसीलदारांना निवेदन देत ग्रामस्थांनी घेतला आक्षेप। चिंचोशी गावात पोल्ट्री फार्म वरून कोंबड्या आणि कोंबड खाद्य घेऊन बंटी बबली पसार। तुकाराम भाऊराव राऊत वय 34 राहणार मूळ नाशिक यांच्यासह एका महिलेविरोधात उत्तर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। बंटी बबलीने 370 जिवंत कोंबड्या आणि 60 पोती कोंबड खाद्य पळविले। 2,07,000 रुपयांची चोरी। अरुण बाबुराव मांजरे वय 35 राहणार शिरोली यांची पोलिसात फिर्याद।